2024च्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अब्दुल सत्तार यांनी शिवसेना शिंदे गट धनुष्यबाण या निशाणीवर उमेदवारी दाखल केली होती. 18 नोव्हेंबर 2024मध्ये अब्दुल सत्तार यांनी शेवटचे जे निवडणूक प्रचार सभा असते त्या प्रचार सभेमध्ये त्यांनी सिल्लोडच्या मतदारांना खुलेआम धमकी दिली होती. त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी असे सांगितले की जो मतदार त्यांना मतदान करत नाही अशा मतदारांचे नावे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते चिठ्ठीमध्ये गपचूप लिहून पाठवतील आणि मग ते त्यांचा अँजिओग्राफी करतील, अँजिओप्लास्टी करतील आणि त्यांचा बायपाससुद्धा करतील. या धमकीपूर्ण भाषणावर मी निवडणूक अधिकारी सिल्लोड यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. माझ्या तक्रारीवर आचारसंहिता पथक प्रमुख यांनी अब्दुल सत्तार यांचा बचाव करून माझा तक्रार निकाली काढला आणि तो रिजेक्ट केला. यावर मी जिल्हा निवडणूक अधिकारीकडे अपील केला आणि आज 1 वर्षापर्यंत मी त्याचा पाठपुरावा केला. तरीसुद्धा कोणत्याही ना जिल्हा निवडणूक अधिकारी ना निवडणूक अधिकारी यांनी माझ्या तक्रारीवर काहीच कारवाई केली नाही आणि त्याचा काही निर्णय दिला नाही. म्हणून शेवटी मी सिल्लोड न्यायालयामध्ये फौजदारी तक्रार दाखल केली. मी प्रायव्हेट कंप्लेंट पार्टी इन पर्सनमध्ये कलम भारतीय नागरी सुरक्षा संहिता 223 उपकलम 1 या अंतर्गत तक्रार दाखल केल्यामुळे न्यायालयाने 16/1/2026 रोजी अब्दुल सत्तार आणि जिल्हा निवडणूक अधिकारी जे कलेक्टर दिलीप स्वामी आहेत त्यांना आणि निवडणूक अधिकारी लतीफ पठाण जे आता SDM आहेत आणि आचारसंहिता पथक प्रमुख आहिरे यांच्या या चौघांविरोधात न्यायालयाने नोटीस काढली आहे.